नमस्कार. स्पिरिच्युअल हिलिंग ड्युरिंग मेनोपॉज ह्या सिरीजचा आपला आजचा आहे 8वा दिवस आणि आज नागपंचमी देखील आहे. आपल्या शरीरातही एक अशी नागिण असते, अशी एक शक्ती असते जिला आपण कुंडलिनी शक्ती म्हणतो, कुंडलिनी ऊर्जा म्हणतो. ही ऊर्जा आपल्या पाठीच्या कण्यामध्ये असते. तेव्हा मनामध्ये खूप भावना अडकून राहतात, राग, भीती, दुःख, तेव्हा ही ऊर्जा अडकून जाते. तेव्हा आपल्याला थोडा वेळ घ्यायला लागतो स्वतःसाठी. एक श्वास घ्यायचा आणि त्या अडकलेल्या भावना मोकळ्या करायच्या. तर त्यासाठी आपण एक छोटंसं व्हिज्युअलायझेशन करणार आहोत. त्यासाठी काय करायचं की एका शांत ठिकाणी बसायचं, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, डोळे बंद करून अशी कल्पना करायची आहे की आपल्या पाठीच्या कण्याच्या टोकाला, खालच्या टोकाला एक असा प्रकाश आहे, जो दिव्य प्रकाश आपल्या पाठीच्या कण्यामधून खालून वर 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 येत आहे. आणि ते वर येत असताना आपल्या प्रत्येक चक्राला तो प्रकाशमान करत करत वरती येत आहे. आणि जसं जसं तो प्रकाश प्रत्येक चक्राला प्रकाशमान करत चाललेला आहे, तसं तसं आपल्या शरीरामध्ये प्रकाशाचा एकदम वर्षाव होतो आहे. आपलं पूर्ण शरीर प्रकाशमान झालेलं दिसत आहे. हे व्हिज्युअलायझेशन काही सेकंद, तुम्हाला काही मिनटं, तुम्हाला जोपर्यंत चांगलं वाटते तोपर्यंत तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूच आपल्या मनात जे काही आहे, सगळं जे निगेटिव्ह आहे ते थोडं थोडं करत हळूहळू सोडून द्यायचं आहे. आजच्या या खास दिवशी आपली आतली शक्ती पुन्हा जागी करूया. आता आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला पुढे जायचं आहे. सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या ऊर्जेला, अडकलेल्या भावनांना मोकळं होण्यासाठी थोडा वेळ द्या. धन्यवाद.